श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थाबद्दलचा अध्याय पहिला. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वादतीत गगनसदृश्य त्वत्तमस्य दिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय 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 श्री जगरक्षका, जय जय जयाजी भक्तपालका, जय 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 कली मलनाशका अनादिसिद्धिका जगद्गुरु, जय 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 क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामतीता अनंता. जय जयाजी गरुडा वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतिप पावना रमारमणा विश्वेशा. मेघवर्ण आकारशांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय. विशाळ भाळ अकर्णनयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपक्ती कुंदकळस्यमान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांची ते हरी. हेममय भूषणे साजिरे कौस्तुभ भमणी विशेष. वत्सचलनांचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी. शोभायामन त्रिवेणी संगमासारखी नाभिकमल सुंदर अति जेथे. विद्यात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ चननितेची पै. जाणूनपर्यंत कर शोभिती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्तपंकच्या सामान. भक्ताद्यावय अभयवर सिद्ध सर्वदा सवेद कर. गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे. कांसे कासिला पितांबर विदुल तेजसम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जाता दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शनपतीत तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदिती ऋषीवर्य. ज्याते कमलाकरे थुरित संध्या रांगा समान रक्त तळवे. योगचिन्हे मंडिते वर्णित वेदशिनले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐसा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादीश्वर मुनीश्वर व्यास वाल्मिकीदादी कवीवर लिहू न शकले. महिमावर ते पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमुदया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन. शिवकुमार एकदंत परशधर आगमलीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलाचा माहेर. रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालका दयाळू. मंगलकार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदनसा सरकळेपा. सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याचा नामस्मरण. ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मुंड पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नामी येली. मूढमती ती अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञानतिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सच्चेया लादे दिव्यज्ञान. तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असता मातपितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमध्य आज्ञाबाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणारा दयाळ. सद्गुरुराज आपणाची 9 मास उदरी पाळले. प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले. रक्षिले आजवरी जननी जनका समान. अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नामी याला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णे कुंडले तेज अमित विद्युल ते समान. कामधेनू असेनी जवळी हाती धरली असे जोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या.
वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मानिती वेद वचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अर्ध प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकामय भरतखंड जाहले, नाना विद्या कला असता लागी. गेल्या सकला ऐक भोगेच्या, वळावल्या तिने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, सर्व धर्माते विसरले. नास्तिका मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका आत्रिकुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोणे जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मपळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले, नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमा जाणी, गावयाचे योजले. तुमचे चरित्र महासागर, पावेने कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया, साचार मिनतेत जहालो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी, अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिके म्हणे गिरीशी उचलून, घालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्याशी, लोपविन म्हणे श्वेतेजे. तैसे असे माझी आळ, बाळ जनुनी लढीवाळ. पूर्विता तू दयाळ, दीनबंधू येतीवर्या. करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनीय स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय, देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन, समस्त संतोषतील निश्चय. ऐसे ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊनी लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रती हो. आता नमो साधू वृंद, ज्याशी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग न मिले कवीश्वर, जय शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाचे चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस, नाविले कवी कलिदास. ज्यांची नाटरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवित मान. तयांचे चरण नामी येली, ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नामी ते वरद प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोते समाज थोर. मतिमंद मी, त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीते तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही न ये शुद्ध. नाही पडलो शस्त्रछंद, कवित्वाशक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य, चितुकेचे घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडुनी, चरणी आपल्या करतशी. स्वामीच्या लीला बहुत असती, प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदरीतून पाही अमोल, मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न कराया. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली, सुंध्याच्या गळी. उभा टाकून बुद्धांजळी, करी प्रार्थनास प्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असुत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. येती राजपदक लहार, विष्णू कवी होऊन भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंची तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. आदरे भक्त परिसोत. प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण परमस्तु. श्रीमस्तु शुभवंतु. आज आपण श्री स्वामी समर्थांचा प्रथम अध्याय पाहिलेला आहे. आजचा अध्याय तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता.
आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ माझे येतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. असेच परत पुन्हा भेटूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.